ऑल ऑफ यू. काल आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलं आहे पहा की संरक्षण यंत्रणा, डिफेन्स मेकॅनिझम, ही संकल्पना कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे पहा. तरी पण एकदा थोडस रिवाइज करूया म्हणजे तुमच्या डिटेल मध्ये लक्षात येईल. ठीक आहे. संरक्षण यंत्रणा आपण पाहिली आहे. त्याच्यानंतर मग काही क्वेश्चन बघूयात म्हणजे लक्षात येतील तुम्हाला या संदर्भात. कोणत्या कशा प्रकारचे क्वेश्चन हे टीईटीच्या एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे. तर पहा की संरक्षण यंत्रणेच्या संदर्भात आपण पाहिलं होतं. थोडस एकदा रिवाइज करूया आणि नंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काही क्वेश्चन आहेत ते घेऊयात आपण. ठीक आहे. तर पहा, संरक्षण यंत्रणेमध्ये आपण असं पाहिलं होतं मागच्या सेशन मध्ये की आपल्या वर्तनातील चुका आणि दोष न स्वीकारता त्या योग्य ठरवण्यासाठी आपण जे काही विविध प्रकारच्या युक्त्या किंवा पद्धती वापरतो पहा, तर त्यालाच काय म्हणतात? संरक्षण यंत्रणा म्हणतात. हं? ही याची डेफिनेशन आहे पहा. हिची फर्स्ट इथे दिसत असेल तुम्हाला. हं? ही संरक्षण यंत्रणेच्या संदर्भात. आता या यंत्रणेमुळे काय होतं पहा, की आपण आपली प्रतिष्ठा किंवा आत्मसन्मान किंवा जी काही स्व आहे आपलं, तर तो स्व जपण्यासाठी मदत होते आपल्याला. यामुळे मानसिक तणाव काही प्रमाणामध्ये कमी केला जातो आणि परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे जाते पहा. तर हा संरक्षण यंत्रणेचा वापर आपण करत असतो. आता ही जी संरक्षण यंत्रणा आहे सिग्मंड फ्राईड यांनी सांगितलेली आहे पहा. हं? तो पण क्वेश्चन महत्वाचा आहे. त्याच्यानंतर कालच्या सेशन मध्ये आपण असं बघितलं पहा की समर्थन, हं? याविषयी देखील अभ्यास केला आहे. यामध्ये आपण आपली चूक झाली असली तरी आपण ती काय करत नाहीत पहा, मान्य करत नाहीत आणि आपल्याला जे काही पटेल तसे खोटे कारण आपण सांगतो. यालाच आपण समर्थन असं म्हणलं जातं पहा. हं? ही काय संरक्षण यंत्रणा आहे. ठीक आहे. आता गृहपाठ यामध्ये उदाहरण पण पाहिलं होतं. गृहपाठ जर विद्यार्थ्यांनी केला नसेल तर तो वडिलांनी घरातली कामं सांगितली म्हणून माझा काही होमवर्क झाला नाही असं सांगितलं जातं. म्हणजे हे समर्थन करत असतं. करायचं तर नसतं, त्यांनी स्वतः केलं नसतं, पण काहीतरी खोटे कारण सांगितले जातात पहा. हं? हे समर्थनच्या बाबतीत आहे. नंतर प्रक्षेपण, दोष आपला असतो पण आपण इतरांवर ढकलण्याचा प्रयत्न करतो पहा. तर त्यालाच प्रक्षेपण असं म्हणलं जातं. हं? आपला दोष आहे पण आपण काय करतो? दुसऱ्यांवर ढकलतो पहा. तर उदाहरणार्थ आपल्या अभ्यासाच्या कमतरतेसाठी शिक्षकांना किंवा मित्रांना पण दोष देतो. म्हणजे शिक्षकांनी शिकवलं नाही म्हणून मला कळलं नाही. हं? म्हणजे तुम्हाला कळलं नाही किंवा आपल्याला समजलं नाही, ही गोष्ट मान्य करत नाही आपण. तर शिक्षकांनी व्यवस्थित शिकवलं नाही, त्यामुळे मला कमी मार्क पडले. तर ही जेव्हा म्हणजे संरक्षण यंत्रणा वापरली जाते, ती प्रक्षेपण असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रतिपूरण पहा. हं? एखाद्या क्षेत्रात यश नाही मिळाल्यास व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून ती उणीव भरून काढते पहा. म्हणजेच अभ्यासात कमी असलेला विद्यार्थी खेळामध्ये चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कुठली आहे? प्रतिपूरण ही संरक्षण यंत्रणा वापरली जाते. नेक्स्ट आहे पहा दिवा स्वप्न. दिवा स्वप्नामध्ये आपण पाहिलं की जीवनातील अपूर्ण इच्छा असतात किंवा स्वप्न असतात. हं? तर ती व्यक्ती स्वतः पूर्ण करू शकत नाही आणि मग दिवा स्वप्न पाहून स्वतःचे समाधान करत असतो पहा. तर ते दिवा स्वप्न ही संरक्षण यंत्रणा आपण तेव्हा वापरतो पहा. ठीक आहे. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं, आपण कालही मागच्या सेशनला बघितलं होतं की हवेमध्ये ताजमहल बांधणं असेल किंवा जी काही गोष्ट शक्य नाही तर ती काय करणे, म्हणजे इच्छा पूर्ण झाली आहे असं मनातल्या मनात अ, असं स्वप्न बघणे आणि समाधान व्यक्ती प्राप्त करत असतो तेव्हा त्याला दिवा स्वप्न असं म्हणतात पहा. त्याच्यानंतर तादात्म्य आहे, आपल्या अपयशाला योग्य कारणे देऊन स्वतः दोषमुक्त करण्याचा यामध्ये प्रयत्न असतो पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया, ह्याचं एक्झाम्पल पाहूया आपण.
तर मुलगा आपले दोष लपवण्यासाठी वडिलांचा मोठेपणा सांगत असतो. नेक्स्ट आहे उदात्तीकरण पहा. अस्वीकार्य किंवा नकारात्मक भावना समाजमान्य व चांगल्या मार्गाने व्यक्त करणे. यालाच उदात्तीकरण असं म्हणतात. ठीक आहे. चांगल्या मार्गाने आपण त्या भावना व्यक्त करत असतो. म्हणजेच एखादं जोडपं असतं, त्यांना मूल वगैरे नसेल, तर मग ते अनाथालयामध्ये मूल दत्तक घेतो आणि मग त्यांना प्रेम देतो. ही जी भावना आहे ती उदात्तीकरणाची आहे पहा. जे नाही मिळत आहे, तर आपण काय करतो? दुसरीकडून घेण्याचा प्रयत्न करतो आणि अ, ती जी हे असते म्हणजे काय म्हणतात संरक्षण यंत्रणा तेव्हा वापरली जाते. ही आहे उदात्तीकरणाची त्याच्यानंतर आहे दमन. आपल्या सामाजिक प्रतिमेला धक्का बसेल असे विचार असतील किंवा भावना आहे, हे दाबून ठेवतो पहा. म्हणजेच दमन होय ह्याला. आता एखादा व्यक्ती असेल, तर तो स्वतः राग इतरांपुढे व्यक्त करत नाही. तो राग काय करतो मनातल्या मनात रागाची भावना दाबली जाते. एक अजून उदाहरण दिलं होतं पहा, की ऑफिसमध्ये बॉसने रागवलं असेल किंवा शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रागवलं असेल, तर विद्यार्थी तिथं रिएक्ट होत नाही. हो ना? हं? त्याची इच्छा असली तरी रिएक्ट होत नाही. का होत नाही? कारण काही भावना तो दमन करतो. त्यामधून काय सामाजिक प्रतिष्ठेला कदाचित धक्का बसेल, असा विचार करतो आणि ते स्वतःच्या भावना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो पहा. आत्मताडण हे देखील पाहिलं आहे. आपली चूक झालीस स्वतःलाच दोष देणे किंवा शिक्षेला पात्र ठरवणे पहा. म्हणजे दोष आहे, पण स्वतःहून काय करतो, स्वतःला म्हणजे एखादी शिक्षा झाली असेल, तर स्वतःलाच तो दोष देतो. हे आहे आत्मताडण. या संदर्भात देखील आपण पाहिलं होतं. म्हणजे थोडीशी चूक असते पहा आणि मग व्यक्ती स्वतःच प्रमाणापेक्षा जाहीर स्वतःला शिक्षा देत असतो. ठीक आहे. आत्मताडण म्हणतात. त्याच्यानंतर आता हे पाहायचं आपल्याला विस्थापन म्हणजे काय? तर यालाच वड्याचे तेल वांग्यावर असं देखील म्हणलं जातं पहा. विस्थापन. तर आपल्या श्रेष्ठ व्यक्तीवर राग काढू शकत नाही, म्हणून तो राग आपण कमकुवत व्यक्तींवर काढत असतो. यालाच भाव विस्थापन असते किंवा विस्थापन असं म्हणलं जातं. हं. तर उदाहरणार्थ असेल, की जेव्हा व्यक्ती ऑफिसमध्ये असतो, त्याचा बॉस रागवतो त्याला किंवा ओरडतो. मग अशा वेळेस तो त्यांच्यासमोर रिएक्ट होत नाही. मग घरी आल्यानंतर तोच राग तो त्याच्या पत्नीवर असेल किंवा मुलांवर असेल, तर तो तिथे व्यक्त करतो. तर त्यालाच विस्थापन असं म्हणलं जातं. म्हणजे जी काही श्रेष्ठ व्यक्ती आहे त्यांच्यासोबत आपण रिएक्ट होऊ शकत नाही, रागवू शकत नाही. परंतु तोच राग दुसऱ्यांवर काढणे यालाच विस्थापन असं म्हणलं जातं पहा. ठीक आहे. नंतर आहे नकारात्मक. आता नकारात्मकमध्ये यामध्ये काय आहे, की अप्रिय गोष्टी मान्य न करणे किंवा नकार देऊन स्वतःला सावरणे. म्हणजे नकारात्मक जो काही इथे संरक्षण यंत्रणा वापरली जाते पहा. म्हणजे असहकार पुकारून काही वेळा समायोजन साधण्याचा इथे प्रयत्न देखील केलेला आपल्याला दिसून येतो पहा. हं. ज्या गोष्टी मान्य नाहीत, त्या गोष्टी नकार दिला जातो. यालाच नकारात्मक संरक्षण यंत्रणा असं म्हणलं जातं पहा. म्हणजे काही गोष्टी काय केलेल्या असतात, की मान्य केलेल्या असतात. परंतु त्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, मग काहीतरी कंडिशन घातली जाते. म्हणजे इथे पहा, की सिनेमा दाखवण्याचे मान्य केले नाही, तर आम्ही जेवण करणार नाही. हां, असं या नकारात्मक संरक्षण यंत्रणेमध्ये हे उदाहरण आपल्याला पाहता येतं. त्याच्यानंतर पहा लास्ट आहे प्रतिगमन. हं. आता प्रतिगमन याचा जे काही मीनिंग आहे, तर एखादी परिस्थिती कठीण असते कधी-कधी. जी काही सध्याची जी काही परिस्थिती आहे, तर ती कठीण असते. मग अशा वेळेस काय केलं जातं पहा, भूतकाळातील एखादी गोष्ट आठवून तिच्यात रममाण होण्याचा प्रयत्न केला जातो. त्यालाच प्रतिगमन. गमन लक्षात आलं? प्रति. आधीच्या ज्या काही आठवणी आहेत, चांगल्या आठवणी याच्यामध्ये रममाण होणे, यालाच प्रतिगमन असं म्हणलं जातं. किंवा सध्याची जी काही परिस्थिती आहे, कधी-कधी खूप वेदना होतात, दुःख होतं, उदास वाटतं.
कधी कधी. मग आपण मागच्या काही गोष्टी आठवतो आणि त्या आठवल्यानंतर आपल्याला काय वाटतं, बरं वाटतं, चांगलं वाटतं. हं? तर हे जे असतं तर ते प्रतिगमन असं म्हणलं जातं. आता उदाहरणार्थ इथं दिलंय पहा, प्रौढपणी बालपणातील सुखद आठवण केली जाते. हं? जेव्हा कठीण परिस्थिती असते तर त्या वेळेस आपण या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो. कोणत्या? प्रतिगमन या संरक्षण यंत्रणेचा आपल्याकडून उपयोग केला जातो पहा. लक्षात आलंय? हे थोडस अवघड होतं, तर त्यामुळे मी रिपीट हे तुम्हाला घेतलेलं आहे पहा. वाटल्यास त्याची PDF तुम्हाला मी सेंड करते ग्रुपवर, म्हणजे आणखीन तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे? लक्षात आलं असेल हे. तर याच्यानंतर आपण काही क्वेश्चन आन्सर पाहूयात या संदर्भामध्ये. हं? यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतात. ठीक आहे? तर आपण क्वेश्चन आन्सर घेऊयात. तुम्हाला त्याचे आन्सर चॅट बॉक्स मधून तुम्हाला मेसेज करायचे. ठीक आहे? तर पहा, मी आता शेअर करते तुम्हाला क्वेश्चन आन्सर. पहा, दिसत असेल तुम्हाला क्वेश्चन सगळ्यांना दिसतायत स्क्रीन? हा, ठीक आहे. PDF पण पाठवलं जाईल तुम्हाला. स्क्रीनवर क्वेश्चन दिसत असेल पहा. तर फर्स्ट जो काही क्वेश्चन दिलेला आहे, हं? आपल्या वर्तनातील चुका व दोष न स्वीकारता आपल्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी आपण युक्त्या व पद्धती योजतो. बरोबर नाही दिसत आहे? पहा, आता थोडं स्क्रीन मोठं केल्यावर दिसेल. दिसत आहे आता? आपल्या वर्तनातील चुका व दोष न स्वीकारता आपल्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी आपण युक्त्या व पद्धती योजतो. त्यालाच डॅश डॅश असे म्हणतात. आताच बघितलंय आपण. प्रयत्न करायचा सगळ्यांनीच आन्सर देण्याचा. असे क्वेश्चन हे टीईटीच्या एक्झाम मध्ये विचारू शकतात. तर बरोबर आहे, जे काही तुम्ही ऑप्शन बी देतायत ते ए नाही, बी आन्सर राईट आहे. हं? संरक्षण यंत्रणा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर तो देखील आपण बघणार आहोत पहा. स्व आणि परिस्थिती यांच्यात सुसंवाद साधणे म्हणजे डॅश डॅश होय. सांगा आता. प्रयत्न करायचा सगळ्यांनी. बरोबर आहे की ए जे ऑप्शन आहे ते राईट आहे याच्यामध्ये. स्व आणि परिस्थिती याच्यामध्ये सुसंवाद साधणे म्हणजे काय? समायोजन. ठीक आहे. ए ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट पहा, दुसऱ्याचे गुण आपलेच मानवायचे याला डॅश डॅश असे म्हणतात. सांगा. हम्म, बरोबर आहे. तादात्म्य हे राईट आन्सर आहे इथे. नेक्स्ट पहा, मानसिक आरोग्य राखण्यासाठी जीवनात तडजोड करावी लागते. ही तडजोड जमली नाही तर ते डॅश डॅश होय. काय आहे? पहा, समायोजन, विसमायोजन, असमायोजन की गैरसमायोजन. काय येणार याच्यामध्ये? मानसिक आरोग्य राखण्यासाठी हं, विसमायोजन होतं. बी हे राईट आन्सर आहे. ठीक आहे.
नेक्स्ट पहा, अभ्यासही नको व परीक्षेत नापासही होणे नको असते. हा मानसिक संघर्ष डॅश प्रकारचा आहे. येतंय का तुम्हाला बघा? येत असेल तर हे राहिलंय आपलं शिकवायचं. हं? हे जे काही संघर्ष आहे, हवा हवा किंवा नको नको संघर्ष, हवा नको संघर्ष. तरी पण बघा येत असेल तर ठीक आहे. अभ्यास पण नको वाटतो आणि परीक्षेत नापास पण होणे नको असते. हा कुठला संघर्ष आहे? बरोबर आहे. नको नको संघर्ष आहे. ठीक आहे. याला वर्जन वर्जन संघर्ष असं देखील म्हणलं जातं. नेक्स्ट पहा, हवे हवे नको नको व हवे नको हे मानसिक संघर्षाचे प्रकार डॅश यांनी मांडले आहेत. कोणी मांडले आहेत हे प्रकार? नसेल येत तर सांगते. कर्ट लेविन यांनी मांडले आहेत हे. सी ऑप्शन राईट आहे. त्याच्यानंतर समायोजन साधण्याचा डॅश हा संरक्षण यंत्रणेचा अत्यंत चांगला मार्ग आहे. काय येणार आन्सर? समायोजन साधण्याचा डॅश हा संरक्षण यंत्रणेचा बरोबर आहे. तरी पण सगळ्यांनी आन्सर द्यायचंय, प्रयत्न करायचे सगळ्यांनी. उदात्तीकरण चांगला मार्ग आहे. उदात्तीकरण हे आन्सर राईट आहे पहा. समायोजन साधण्याचा उदात्तीकरण हा संरक्षण यंत्रणेचा अत्यंत चांगला मार्ग आहे पहा. नेक्स्ट, आपले जीवन जास्तीत जास्त कार्यक्षम व यशस्वी होण्यासाठी जी समायोजन प्रक्रिया आपण करतो त्याला डॅश डॅश म्हणवायचे किंवा म्हणतात. संयोजन, सामाजिक आरोग्य, समाजीकरण की जीवन सुलभीकरण. बघा करेक्ट ऑप्शन सांगायचा आहे. जास्तीत जास्त आपण कार्यक्षम किंवा यशस्वी जीवन होण्यासाठी समायोजन प्रक्रिया आपण करत असतो त्यालाच मानसिक आरोग्य असं म्हणलंय. बी ऑप्शन राईट आहे पहा. जी काय आपण मानसिक आरोग्याची लक्षणं बघितली की नाही. व्यक्ती कार्यक्षम असते, यशस्वी असते, समायोजनशील असते पहा. तर याच्यामध्ये मानसिक आरोग्य हे ऑप्शन बरोबर आहे, राईट आहे. हे लक्षात आलं सगळ्यांना? ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही तर पुढचे नेक्स्ट पाहूया आपण. आता नेक्स्ट आहे समायोजन म्हणजे डॅश डॅश होय. सांगा. दुसऱ्याला समजून घेणे, सभोवतालच्या परिस्थितीमध्ये अपेक्षित सुसंवाद साधणे, दुसऱ्याला समजून न घेणे, यापैकी नाही. सगळ्यांनी प्रयत्न करायचा पहा. राईट आहे की जे काही बी ऑप्शन आहे, दुसऱ्याला समजून घेणे नाही. समायोजन म्हणजे काय? बी आन्सर राईट आहे पहा. सभोवतालच्या परिस्थितीमध्ये अपेक्षित सुसंवाद साधणे. बी आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट, ध्येयसिद्धी झाली नाही किंवा काही इप्सित साध्य झाले नाही तर मनाची जी स्थिती होते ती म्हणजे डॅश डॅश. द्वेष, संघर्ष, वैफल्य की भांडखोर वृत्ती. काय येतं जेव्हा ध्येयसिद्धी
होत नाही आपली. हम्म. राईट आहे. वैफल्य येतं. हम्म. सी करेक्ट आहे ऑप्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट, गृहपाठ न करणारा दिनेश घरी आई आजारी होती, तिच्यासाठी औषध आणण्यासाठी गेलो होतो हे सांगतो. हे उदाहरण डॅश डॅश या संरक्षण यंत्रणेचे आहे. कोणती संरक्षण यंत्रणा वापरली आहे त्यांनी? की गृहपाठ नाही केला, मग आई आजारी होती म्हणून माझा अभ्यास झाला नाही, तिच्यासाठी औषध आणायला गेलो होतो. बघा कुठलं आहे. प्रत्येक जण कोणी ए देतय, कोणी बी द्यायलंय. हम्म. समर्थन हे राईट आहे पहा. सबबी सांगतो ना याच्यामध्ये. डी ऑप्शन करेक्ट आहे. की माझा गृहपाठ झाला नाही कारण आई आजारी होती ना, म्हणून मी गृहपाठ करू शकलो नाही, औषध आणण्यासाठी मी गेलो होतो. ठीक आहे. हे समर्थनचं उदाहरण आहे. संरक्षण यंत्रणेचा तेव्हा आपण वापर करतो पहा. नेक्स्ट बघायचं आपल्याला. नेक्स्ट जो काही क्वेश्चन आहे, काय दिलाय? आपल्या भावना व उर्मींना समाजमान्य मार्गाने वाट करून देणे म्हणजेच डॅश डॅश होय. काय आता? दमन, विस्थापन, उदात्तीकरण की प्रतिपूरण? नाही, विस्थापन नाही येत. हम्म. सांगायचंय. समाजमान्य पद्धतीने आपण, हा बरोबर आहे, उदात्तीकरण हे आन्सर राईट आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असे विचार, वासना दाबून टाकण्याचा प्रयत्न व्यक्तीकडून केला जातो, त्यास डॅश डॅश म्हणतात. हम्म. सहमत, प्रगमत, विरोधन की दमन? राईट आहे. आपण ज्या काही भावना आहे दाबून टाकतो, दमन करतो. म्हणजे डी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट पहा, निराशा, आळस, व्यसनाधीनता इत्यादी सारख्या गोष्टी डॅश डॅश मुळे दिसून येतात. तर हे जे आहे ना, हे ऑप्शन नाही हा. इथे ब आणि क आहे बरं का, हे बाय मिस्टेक झालेलं आहे. इथे ऑप्शन ब आणि क आहे. राईट. हे ड जे काही ऑप्शन आहे तर ते ब आणि क बरोबर आहे, ते दिलं आहे. सांगा. निराशा, आळस, व्यसनाधीनता इत्यादी सारख्या गोष्टी डॅश डॅश मुळे दिसून येतात. सुसमायोजन मुळे येतात का? कुसमायोजन, विषम समायोजन? हा बरोबर आहे. डी ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. म्हणजे ब पण राईट आहे पहा इथे, आणि क पण राईट आहे. हम्म. कुसमायोजन पण म्हणतात किंवा विसमायोजन असं देखील म्हणतात पहा. दोन्ही एकच शब्द आहेत ते. डी हे राईट आहे आन्सर. त्याच्यानंतर पुढचा बघूया आपण क्वेश्चन. अमोल गणिताच्या चाचणीत अनुत्तीर्ण झाला, त्याने खेळामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न केला, हे कशाचे उदाहरण आहे? हम्म. विस्थापनचे, प्रतिपूरणचे, उदात्तीकरणचे की प्रक्षेपणचे? विस्थापन नाही. पहा, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला त्याचं ज्ञान नसतं, हम्म, तर आपण काय करतो? दुसऱ्या गोष्टीमध्ये ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो पहा. म्हणजे एका क्षेत्रात जर यश मिळवता आलं नाही तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपण यश मिळवून त्याची भरपाई करतो. तर इथे सांगता येतं पहा, ऑप्शन
बी राईट आहे, प्रतिपूरण. म्हणजे तो गणितामध्ये अनुत्तीर्ण झाला, पण खेळामध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे. हे प्रतिपूरणचं उदाहरण असलेलं दिसतं आपल्याला. नेक्स्ट, आता हे लक्षात आलंय सगळ्यांना? ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे कोणाला काही? नेक्स्ट पाहूया मग आपण. बघा स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. स्व आणि परिस्थिती यांच्या सुसंवाद न साधणे म्हणजेच डॅश डॅश होय. इथं वरील पैकी सर्व आहे हं. काय येणार पहा. स्व आणि परिस्थिती यांच्यामध्ये आपला जर सुसंवाद झाला नसेल तर कुठलं ऑप्शन येते राईट याच्यामध्ये? विषम समायोजन. किंवा कुसमायोजन हे देखील राईट आहे. दोन्ही राईट आहेत. काही काही कधी कधी काय होतं माहिती का, प्रिंट मिस्टेक होतात. हे आणि हे दोन्ही राईट आहेत. कुसमायोजन पण म्हणतात आणि विषम समायोजन पण म्हणलं जातं. हे दोन्ही ऑप्शन राईट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा. मानसिक आरोग्य म्हणजेच काय सांगा आता? मानसिक आरोग्य, मन निरोगी ठेवणे, समायोजन करणे, गुणांचा व अवगुणांचा अभ्यास करणे, वरीलपैकी सर्व. मानसिक आरोग्य म्हणजे काय? बरोबर आहे. वरीलपैकी सर्व हे राईट आहे. नेक्स्ट पहा. डॅश डॅश हे विधान डॅश डॅश हे विधान मानसिक आरोग्य दर्शवत नाही. कोणतं आहे? सांगायचं ऑप्शन. हे विधान मानसिक आरोग्य दर्शवत नाही पहा. मनुष्य आपले मत ठामपणे मांडतो, स्वतःच्या मताबद्दल आग्रही असतो, वृत्ती उल्हासमयी व सहकार्याची असते, नवीन कामाबद्दल सर्वांचे सहकार्य घेतो. हम्म काय येणार याच्यामध्ये? ऑप्शन नंबर दर्शवत नाही सांगितलंय. मानसिक आरोग्य चांगलं आहे असं दर्शवत नाही. कुठलं येईल याच्यामध्ये? हे पहा, तुमच्या क्वेश्चन लक्षात आला नाहीये. डॅश डॅश हे विधान मानसिक आरोग्य दर्शवत नाही. मनुष्य आपले मत ठामपणे मांडतो असं बरोबर आहे ना हे? हं? स्वतः मताबद्दल आग्रही असतो. त्याच्यानंतर वृत्ती उल्हासमयी व सहकार्याची असते. नवीन कामाबद्दल सर्वांचे सहकार्य घेतो. तर हे बरोबर आहेत. फक्त हा जो काही आहे ब ऑप्शन, तर हे मानसिक आरोग्य म्हणजे स्वतःच म्हणणं ठामपणे मांडतो ना, मी जे म्हणतोय तेच बरोबर आहे. हा, म्हणजे ज्यांचं मानसिक आरोग्य चांगलं नसतं तर ते कसे हेखेखोर असतात. स्वतःच म्हणलेलं ते चुकीचं जरी असेल तरी काय म्हणतात, मी म्हणतो तेच खरं आहे. तर त्याच्यामुळं हे जे म्हणणारा व्यक्ती आहे तर ते मानसिक आरोग्य दर्शवत नाही चांगलं. नेक्स्ट आपण बघूया. मानसिक आरोग्याची शाळा, घर व समाज संबंधित हे विधान डॅश डॅश आहे. सांगा. म्हणजे मानसिक आरोग्य शाळा असेल, घर असेल, समाज असतील, हे संबंधित आहेत. बरोबर आहे का? चूक आहे? सांगता येत नाही की दोन्ही? हम्म बरोबर आहे. अ अ हे विधान आहे ते बरोबर आहे पहा. हम्म बरोबर असणारच राईट आन्सर आहे. की मानसिक आरोग्यावर शाळा असेल, घर असेल, समाज असेल यांचा परिणाम दिसून येतो.
ठीक आहे, राईट आहे सगळ्यांचं. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. तर याच्यामध्ये संरक्षण यंत्रणा काय आहेत? जागृत प्रतिसाद जे लोकांना चिंतेपासून वाचवतात. बेशुद्ध प्रतिसाद जे लोकांना चिंतेपासून वाचवतात. चिंता निर्माण करणारे जागरूक प्रतिसाद. बेशुद्ध प्रतिसाद ज्यामुळे चिंता निर्माण होते. सांगा आता. हे पहा, संरक्षण यंत्रणाचं काम काय आहे की व्यक्तींना चिंतेपासून बाहेर हम्म तात्पुरत्या स्वरूपात जे काही दोष असतील पहा किंवा ज्या चुका आहेत, तर त्या संदर्भात आपण संरक्षण यंत्रणा वापरतो पहा. की त्यामुळं काय होतं की काही प्रमाणात का होईना मानसिक जो काही ताण आलेला असतो, तर तो ताण कमी होतो आणि आपण परिस्थितीची समायोजन साधत असतो. हम्म? जो काही प्रतिसाद आहे, तर त्याचा आन्सर काय देता येईल आपल्याला? राईट आहे. फर्स्ट आहे ते. आन्सर राईट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश संरक्षण यंत्रणेमध्ये कमी धोका असलेल्या वस्तूंवरील निराशा काढणे समाविष्ट आहे. विस्थापन, नकार, तर्कशुद्धीकरण आणि प्रतिगमन. बघा, मी उदाहरण सांगते तुम्हाला, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा आपण ही संरक्षण यंत्रणा वापरतो, ऑफिसमध्ये बॉसने जर रागवलं, हं, तर तिथे तो रिॲक्ट होत नाही किंवा बॉसवर राग व्यक्त करत नाही आणि तो घरी आल्यानंतर काय करतो, त्यांच्या मुलांवर असेल किंवा त्याच्या बायकोवर असेल, पत्नीवर हा राग व्यक्त करतो. हं? या संदर्भात एक म्हण पण सांगितली होती पहा तुम्हाला की वड्याचे तेल वांग्यावर. हा हा सांगा आता. प्रतिगमन नाही. कमी धोका असलेल्या व्यक्तींवर आपण निराशा काढतो किंवा राग व्यक्त करतो. हं? निराश होतो त्यांच्यावर. जे आहे ते राईट आहे. विस्थापन. हं? यामध्ये आपण काय करतो पहा. विस्थापन मध्ये जी काही आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती असते आणि ती जर आपल्यावर रागवली, तर आपण त्या व्यक्तीला रागवू शकत नाही आणि तो राग आपण इतर कनिष्ठ व्यक्तींवर काढतो. तर तेव्हा जी काही संरक्षण यंत्रणा वापरली जाते, तर त्याला विस्थापन असे म्हणतात. ठीक करायचं. बर. नेक्स्ट आता. हे राईट आहे. संरक्षण यंत्रणेत माहिती जाणीवपूर्वक जागरूकतेपासून दूर ठेवणे समाविष्ट असते. दडपशाही, उदात्तीकरण, विस्थापन, प्रक्षेपण. सांगा. काय येणार? प्रयत्न तर करा. बाकीच्यांनी पण सांगा. काही जण सांगतायत फक्त आन्सर. सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर असे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात टीईटीच्या एक्झाम मध्ये. बरोबर आहे, दडपशाही. ही आन्सर राईट आहे. नेक्स्ट पाहूया आपण. डॅश डॅश संरक्षण यंत्रणेमध्ये पूर्वीच्या वर्तनाकडे परत जाणे समाविष्ट आहे. हम्म जेव्हा आपण ही संरक्षण यंत्रणा वापरतो पहा, कधी वापरतो? एखादी परिस्थिती कठीण आहे. मग तेव्हा आपण काय करतो पहा, की भूतकाळातील एखादी चांगली गोष्ट आठवून त्याच्यात रममाण होत असतो. तर तेव्हा आपण ही संरक्षण यंत्रणा वापरत असतो. तर कोणती? राईट आहे. प्रतिगमन. हे राईट आहे. पूर्वीच्या वर्तनाकडे परत जातो आपण. कशामुळं? कारण कधी कधी काय होतं की
कधी कधी कठीण परिस्थिती असते, खूप उदास असतं मन, काही करावंसं वाटत नाही, खूप दुःखात असतो. मग अशा वेळेस मग आपण काय करतो, की चांगल्या गोष्टी आधीच्या घडलेल्या आठवण्याचा प्रयत्न करतो. हं? तर तेव्हा जी काही यंत्रणा वापरली जाते, संरक्षण यंत्रणा, तर त्याला प्रतिगमन असं म्हणलं जातं. ठीक आहे? नेक्स्ट आता. संरक्षण यंत्रणेचे वर्णन प्रथम कुणी केले आहे? सांगा. हे पण येऊ शकतो. सिग्मंड फ्राईड यांनी केलेलं आहे. युंग नाही, सिग्मंड फ्राईड. राईट आहे सिग्मंड फ्राईड. हा, ठीक आहे. आन्सर. सगळ्यांना लक्षात आलंय हे? यामध्ये काही प्रॉब्लेम? थोड्याशा कन्फ्यूज होऊ शकतात या संरक्षण यंत्रणा. परंतु तुम्ही जर 2-3 वेळेस रीडिंग केलं, लक्षात घेतलं कशामध्ये काय आहे, तर खूप इझी अशा आहेत. त्या काहीच अवघड नाहीयेत. फक्त रिव्हिजन करणं महत्वाचं आहे. हं? वारंवार रिव्हिजन केलं आणि त्याच्या संदर्भात काही उदाहरणं जर लक्षात आली तुम्हाला, तर खूप इझी असा हा भाग आहे पण. सायकॉलॉजी आहे ती उदाहरणाद्वारेच लक्षात येते. नेक्स्ट बघायचं आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. तर ती स्क्रीन तुम्हाला शेअर करते. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. एकच मिनिट हा, मी शेअर करते ती. याच्यामधले जेवढे होतील तेवढे क्वेश्चन बघूयात. उरलेले क्वेश्चन नेक्स्ट सेशनला पाहूयात आपण. सांगा आता. प्रकृतीचा विचार करताना आयुर्वेदात डॅश डॅश यांच्यानुसार वर्गीकरण करतात. सांगा. या संदर्भात देखील आपण बघितलेलं आहे. आयुर्वेदानुसार वर्गीकरण करायचंय आपल्याला. राईट आहे. कफ, वात आणि पित्त. हम्म यानुसार आयुर्वेदामध्ये वर्गीकरण केलेले आहे. ठीक आहे. तर फर्स्ट जे काही आहे ते आन्सर राईट आहे. नेक्स्ट पहा. ग्रीक विचारसरणीनुसार डॅश व्यक्ती आनंदी, उत्साही व चपळ असते. कुठल्या व्यक्ती असतात? ग्रीक विचारसरणीनुसार आपण जे शेल्डनचे वगैरे बघितले ना, हिपोक्रेटिस, शेल्डन, क्रेशमर, व्यक्तिमत्वाच्या संदर्भात काही थेरीज त्यांनी सांगितलेल्या आहेत. हम्म तर आता ग्रीक विचारसरणीनुसार डॅश डॅश व्यक्ती आनंदी आणि उत्साही असतात. बरोबर आहे. ज्या काही रक्तप्रधान व्यक्ती असतात तर त्या आनंदी आणि उत्साही असतात. ठीक आहे. ए ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट आहे पहा. ज्या व्यक्ती उंचीने कमी, स्थूल, सुखासीन व आनंदी असतात, अशा व्यक्ती क्रेशमरच्या मते डॅश डॅश व्यक्ती होत. मेदप्रधान, स्नायुप्रधान, अस्थिप्रधान की स्थूलप्रधान? हम्म स्थूलप्रधान नाही. उंचीने कमी असतात पहा त्या आणि जाड असतात. हम्म हा, मेदप्रधान ज्या काही व्यक्ती आहेत तर हे राईट आन्सर आहे. हम्म स्नायुप्रधान नाही. मेदप्रधान हे राईट आन्सर आहे. अशा व्यक्ती उंचीने कमी असतात पहा, स्थूल असतात. हा हे उदाहरण कोणाचं आहे? क्रेशमर यांनी सांगितलेलं आहे. तर मेदप्रधान व्यक्ती आहेत त्या. पुढे जाऊयात.
इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांना? तर शेल्डननी व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण डॅश डॅश या 3 गटात केले आहे पहा. शेल्डननी कोणत्या गटामध्ये केलेलं आहे वर्गीकरण? स्थूल प्रधान, स्नायू प्रधान, अस्थि प्रधान. स्नायू प्रधान, मेद प्रधान, अस्थि प्रधान. स्थूल प्रकृती, बांधेसूद प्रकृती, किडकिडीत प्रकृती, वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती. तर शेल्डन यांनी कोणत्या व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण 3 गटामध्ये केलेले आहे? सांगा आता. नाही, डी नाही येत. आयुर्वेदामध्ये सांगितले ना, वात प्रकृती, पित्त आणि कफ ही. जे डी सांगतात ऑप्शन ते. बघा शेल्डनचं वर्गीकरण. काय म्हणलं आहे शेल्डन या मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण केले आहे पहा. हम्म कोण बी म्हणतंय, कोणी सी म्हणतंय. हम्म बघा लक्षात घ्या. स्थूल प्रकृती, बांधेसूद प्रकृती आणि किडकिडीत प्रकृती. तर हे सी ऑप्शन आहे ते राईट आहे. नेक्स्ट आहे युंग या मानसशास्त्रज्ञाने डॅश डॅश अशा व्यक्ती आत्मपरीक्षण करणाऱ्या व वागणुकीत काटेकोर असतात पहा. कुठल्या व्यक्ती असतात? अंतर्मुखी, बहिर्मुखी, उभयमुखी की मातृमुखी? सांगा. वागणुकीमध्ये काटेकोर असतात पहा आणि आत्मपरीक्षण करणाऱ्या असतात. हम्म ए आन्सर हे राईट आहे पहा, अंतर्मुखी. हम्म स्वतः अंतर्मुख असतात पहा, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आत्मनिरीक्षण करतात. हम्म युंगनी 2 प्रकारचे व्यक्तिमत्व सांगितले, एक अंतर्मुखी आणि बहिर्मुखी. अंतर्मुखी म्हणजे काय आहे की स्वतःमध्येच त्या व्यक्ती अंतर्मुखी असतात. ठीक आहे. आणि बहिर्मुखी मध्ये सांगितलेलं आहे की त्या समाजाभिमुख असतात, बोलतात. हम्म तर हे 2 वर्गीकरण कार्ल युंगनी केलेलं आहे पहा. तर त्यामध्ये राईट आन्सर आत्मपरीक्षण करणारे व्यक्ती या अंतर्मुखी असतात पहा, हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट, युंग या मानसशास्त्राच्या मते व्यक्ती कृतीप्रवण असतात. अंतर्मुखी, उभयमुखी, बहिर्मुखी की यापैकी नाही? कृतीप्रवण असतात. हम्म नाही, उभयमुखी नाही. ऍक्टिव्ह असतात जास्त. कोणत्या आहेत? बहिर्मुखी. राईट आन्सर आहे बहिर्मुखी. नेक्स्ट आपण बघूयात आणि त्याच्यानंतर इथे थांबूयात आपण. हम्म आता पाहायचंय पहा, क्रेशमर ने व्यक्तीचा शारीरिक बांधा लक्षात घेऊन व्यक्तिमत्वाचे डॅश डॅश असे वर्गीकरण केले आहे. कोणते वर्गीकरण आहे? क्रेशमरनी बरोबर राईट आन्सर आहे वरील पैकी सर्व. मेद प्रधान, स्नायू प्रधान. डी ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट, शेल्डनच्या मते सुखासीन, भोजन प्रिय, झोपाळू व इतरांना मान द्यावा या अपेक्षा असणारी व्यक्ती डॅश डॅश असते. सांगा आता. स्थूल प्रकृती, बांधेसूद, पिळदार वृत्ती, शेलाटी, स्नायू प्रधान व्यक्तिमत्व. बरोबर आहे स्थूल प्रकृतीची. ए आन्सर आहे ते राईट आहे. नेक्स्ट पहा, व्यक्तिमत्व संकल्पना म्हणजे काय?
घटकांची बेरीज नव्हे तर संपूर्ण समग्र घटक, विविध लक्षणाचे एकात्म संघटन, व्यक्तीचे अनन्यसाधारण वर्तन आणि वरील सर्व. व्यक्तिमत्वाची संकल्पना डी, वरील सर्व राईट आहे आन्सर. ठीक आहे. बहिर्मुखी व्यक्ती सामान्यतः डॅश डॅश असतात. कशा असतात? व्यवस्थित पोशाख केलेली परंतु आतल्या गाठीची, व्यवस्थित पोशाख केलेली आणि मनमोकळी असते, व्यवस्थित पोशाख परंतु लाजाळू असते, व्यवस्थित पोशाख केलेला नसतो. कशी असते पहा बहिर्मुखी व्यक्ती? हा राईट आहे, बी आन्सर हे राईट आहे. व्यवस्थित पोशाख असतो आणि ती मनमोकळ्या स्वभावाची असते. बोलणं किंवा समाजामध्ये वावरणं समाजमुख असतात अशा व्यक्ती. चला इथे आपण थांबूया आज. त्याच्यानंतर जे काही राहिलेले क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट सेशनला घेऊ. ठीक आहे. आता यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही नेक्स्ट सेशनला मला विचारू शकता. मी सगळ्यांना अनम्यूट करते. आज इथेच थांबूया आपण. बाय मॅडम. गुड नाईट. पुढच्या सेशन मध्ये आणखीन काही क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, म्हणजे अजून प्रॅक्टिस होईल तुमची. बाय मॅडम. गुड नाईट. हो, खूप गुड छान नाईट सराव झाला. सगळ्यांना. थँक्यू. गुड नाईट मॅडम. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट मॅडम. गुड नाईट एव्हरीवन.